मित्रांनो, सर्वांना पहिल्या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा. कालपासून पाऊस लागलेला आहे. म्हणजे त्या दिवशी पण पडला, पण एवढा नाही. म्हणजे असा थोडा असा फवारा मारला पावसाने त्या दिवशी, पण कालपासून जो लागलेला आहे ना, रात्रभर पडला आहे आणि आता पण सुरूच आहे. आता वाजल्यात 6:45 आणि आज वार आहे बुधवार आहे आज. आणि मी आलो आहे आता तलावबालीला. इथे थांबलो, दाखवत होता मला तुम्हाला पहिल्या पावसाचं दृश्य आहे. बघा कसं एकदम कडकमध्ये वाटतंय, बघू शकता. फुल वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे. पण नवीन चांगलं वाटतंय. अजून 2-3 महिने आपल्याला काढायचे आहेत पावसात. तर आता इथून बघूयात आपल्याला कसे ट्रिप मिळतात. आजचा दिवस कसा जातो. पहिल्या पावसात आपण म्हणजे 2026च्या या सीझनच्या पहिल्या पावसात आपण कशी रिक्षा चालवतोय कुठे वगैरे. आणि एक गोष्ट सांगतो मी की आता पावसाळा सुरू झाला आहे, तर गाड्यांना हळू चालवा. रस्त्यामध्ये पाणी वगैरे साचलेलं असतं, कुठे खड्डा असेल काय सांगता नाही येत. त्याच्यामुळे गाड्या हळू चालवा. प्लस पूर्णपणे असा चिकचिक झालेलं असतं, तर स्लिप मारायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे मग स्लोच ठेवा गाड्या आणि आरामात एकदम अशा काळजीपूर्वक चालवा. एवढंच सांगायचं होतं, बाकी काय नाही. बाकी तुम्ही समजूतदार आहात गाड्या कशा चालवायच्या ते. म्हणजे आपली रिक्षा वगैरे किंवा कुठलीही गाडी चालवत असाल तुम्ही, बाईक, टॅक्सी, परत म्हणजे कार वगैरे, टेम्पो, काही पण चालवत असाल तर व्यवस्थित चालवा. एवढंच बोलायचं होतं. तर आता सुरुवात करूयात आपण इथून. कसे आपल्याला भाडे भेटतात बघूयात. आजचा दिवस कसा जातो ते पण बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना, ती पण दाबून टाका. म्हणजे कसं व्हिडिओचे नवीन व्हिडिओ टाकली की नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल, त्याच्यासाठी ती पण दाबून टाका. आणि हाईप करा मित्रांनो. हाईप करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे व्हिडिओच्या खाली ना हाईपचा ऑप्शन येतो, ते पण करा. तर चला भेटूयात आता पुढे. बघा भाडे वाजायला लागले. लेक शोर मॉलचा वाजतोय भाडा, म्हणजे विवियाना मॉलचा. पण 3 किलोमीटरचा पिकअप दाखवत होता. उबर आणि रॅपिडो दोन्ही पण चालू केलेलं आहे. बघा धडाधड भाडे वाजत आहेत आज, कारण पावसाळा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे मी इथे उभा असतो ना सकाळी या टायमाला, तर एवढे भाडे वाजत नाही. आता धडाधड वाजत आहेत. हे बघा ऐरोली वेस्ट, सिमेन्स गेट नंबर 1 वगैरे तिकडचे भाडे वाजत आहेत. परत कोपरखेरणे, लांबचे भाडे खूप वाजत आहेत आज. म्हणजे पटापट रोजच वाजतात. पण आज पाऊस पडल्यामुळे लोकांना रिक्षामध्येच जायचं असेल बहुतेक. ट्रेन वगैरेचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे. तर बघूयात. आपल्याला आता स्टेशनवरून खूप पिकअप येत आहेत, पण स्टेशनवर मला जायचं नाही आहे पिकअप घ्यायला. तिथे थांबायला भेटत नाही आणि पॅसेंजरला फोन करत बसा, इथे या. त्याच्यामुळे मग स्टेशनला जाऊन फायदा नाही आहे. बघूयात. वातावरण मित्रांनो डेंजर झालेलं आहे, म्हणजे खतरनाक आहे. बघा जबरदस्त वाटतं वातावरण. एक नंबर वातावरण वाटतं. भाडे बघा, हे बघा बेलापूर, ऐरोली वेस्ट. तर चला तर मग. तर मित्रांनो, मी पहिली ट्रिप घेतलेली आहे लास्ट टाईमप्रमाणे. मी लास्ट टाईम पण एकदा ही ट्रिप घेतली होती. होली क्रॉस हे आहे ना आपला, काय बोलतो, शाळा आहे ना, तिथे पॅसेंजरला सोडायचं आहे. इथून आपला स्टेडियमजवळनं पिकअप आहे. हिला कॅन्सल केली त्यांनी. मग पोपटची वाजते. पोपटची ट्रिप वाजत होती, ती पण घेतली. आता बघूया पोपटला जाऊया. तेव्हा होली क्रॉसवाल्याने कॅन्सल केली, म्हणून आता पटकन पोपटची वाजली. मी मुद्दामच घेतली होती होली क्रॉसवाल्याची, कारण मला गॅस पण भरायची होती. कारण काय झालं माहीत आहे का, काल गॅस पूर्ण रिकामी झाली होती, लाल झाली होती घरी जाता दुपारी. तर मग आता इथे येताना बघितलं तर गॅस ना ऑरेंज कलरची दिसते. म्हणजे एक गाडी दिसते ऑरेंज. बहुतेक ना काल रात्रभर पाऊस पडला आहे, गाडी भिजले, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून म्हटलं रिस्क नाही घेऊ शकत आपण. लांबची ट्रिप घेतली आणि गॅस संपली तर परत वाट लागेल. त्याच्यामुळे मग आणि त्यात पेट्रोल पण नाही आहे गाडीमध्ये, म्हणून म्हटलं
तर बघूयात आपण आता कोफटला सोडतो पॅसेंजरला, इथूनच पुढूनच पिकअप आहे, तर त्यांना सोडतो आणि मग गॅस भरू. तर मित्रांनो आताच मी पॅसेंजरला सोडलं. काय आलं नाही का? दुसरी आहे, ठीक आहे. पॅसेंजरची बस होती कुठली तरी, ते चालले होते, त्याची दुसरी निघाली. हे बघा ट्रिप धडाधड वाजतायत आज. काय पावसाळा सुरू झालेला आहे मित्रांनो. हे बघा गॅसच्या लाईनमध्ये उभा आहे मी, तुम्ही बघू शकता. म्हणजे उभा नाही, चाललो आहे. बघा कारची लाईन बघा. रिक्षाला जो मान भेटतो ना मित्रांनो गॅसच्या लाईनमध्ये, तो कुठेच नाही. धडाधड वाजताय ट्रिप. गॅस बघू शकता मित्रांनो तुम्ही, ऑरेंज दाखवते म्हणजे एक गाडी दाखवते. काल मी तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं, काल घरी जाताना ती लाल झाली होती, आता ती ऑरेंज दाखवते इथे आलो तेव्हा, म्हणजे ठाण्यात आलो तेव्हा. तर आता लाईनमध्ये उभा आहे, आता नंबर लागेल, पहिलाच नंबर लागेल माझा, कारण मी शेवटी आहे. ही गाडी गेली पुढे की मग माझा नंबर लागेल पुढे. तर बघूयात गॅस कितीचा बसतो ते बघूयात. मला तरी वाटतं बसेल 300च्या वर किंवा खालीच बसू शकतं, सांगू नाही शकत, कारण हे जरा लफडा दाखवतो याचा गाडीचा. तर बघूयात इथून आता आपण गॅस भरल्यानंतर आपल्याला कुठल्या ट्रिप मिळतात त्या. तर मित्रांनो गॅस फुल केलेली आहे, 332 रुपयाची बसलेली आहे. आता इथून निघतो गॅस पंपवरनं आणि साईडला थांबतो कुठेतरी. चला तर मग आता भेटूयात पुढे. तर मित्रांनो मी आहे आता खोपटला. आता वाजल्यात 11, म्हणजे 11 वाजायला आल्यात. दाखवतो का मग तुम्हाला, मोबाईल लावला आहे चार्जिंगला. 11 वाजायला आल्यात, भाडे वाजतायत अजून. 10:53 झाले, दिसेल का माहीत नाही तुम्हाला. आता 10:53 झालेले आहेत आणि मी आहे खोपटला. बघा गाडी पुढे घेतो मी. आता साईडला लावले तरी काही रिक्षावाले आहेत ना, त्यांना एकदम कोपच्यातनंच यायचं असं, काय माहिती का. तर आता मी खोपटला आहे, मी मगाशी म्हटलं तुम्हाला आताच खोपटला आहे. मला उबरवरती ना एक पण ट्रिप नाही भेटली आज, तुम्हाला दाखवत होता म्हणून. उबरवरती आहे बघा, एक पण ट्रिप नाही भेटली, 0. आणि रॅपिडोवर मी दाखवतो तुम्हाला, रॅपिडोवर मला 933 झालेले आहेत. रॅपिडोवरती ट्रिप घेतलेले आहेत मी टोटल ना 6 ट्रिप घेतलेल्या आहेत रॅपिडोवरती. 933 झालेले आहेत टोटल. आणि एक मीटरवर ट्रिप घेतली होती मी 110 रुपयाची. तर आता 11 वाजल्यात आत्ताशी. आज जरा लवकर एवढे झालेले आहेत, कारण काय झालं माहीत आहे का, आज इश्यू आज पाऊस पडला आहे कालपासून पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळे ना खरं तर लोकांचे हाल झालेले आहेत, जे कामावर वगैरे जातात ना त्यांचे हाल झालेले आहेत. मी बऱ्याच ठिकाणी बघतोय. तर ना लोक खूप अशी उभी आहेत रस्त्यावरती रिक्षासाठी किंवा बससाठी, त्यांना भेटत नाही आहे, असा इश्यू झालेला. म्हणून हे रॅपिडो वगैरेवाल्यांनी ना जरा रिक्षावाल्यांना जास्त पैसे म्हणजे ऑफर केलेले आहेत आज.
ट्राफिक पण एवढी होती ना रस्त्यावरती, त्याच्यामुळे असा इश्यू झालेला आहे. जास्त पैसे दिलेले आहेत रॅपिडोने, उबरने. तर लोकांचे तर खूप हाल झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे आता तलावपालीला. आत्ताच इथे आलो. आता वाजल्यात 1:15, म्हणजे 1:18 झालेले आहेत. दाखवतो होता मग तुम्हाला. याच्यातनं ब्लर दिसतं म्हणून मी हे करत नाही आहे. बघा, दिसत नाही त्याच्यात, ब्लर दिसतं. तर आता वाजल्यात 1:15 आणि मी आहे तलावपालीला. तर आज 6:45ला निघालो होतो बरोबर मी इथूनच, तलावपालीवरनं. आता मला इथून जायचं आहे घरी. तर आता मी तुम्हाला दाखवतो आतापर्यंत किती झालेले आहेत उबर आणि रॅपिडोवर आणि मीटरवर. तर उबरवर झालेले आहेत 147 रुपये. एकच ट्रिप घेतलेली आहे उबरवर, बघू शकता. 147 उबरवरती. रॅपिडोवर झालेले आहेत, लोड होतोय. रॅपिडोवर झालेले आहेत 1113, बघू शकता. 1113. आणि ट्रिप किती घेतलेले आहेत रॅपिडोवर? 8 ट्रिप घेतलेले आहेत, 1113. आणि मित्रांनो, मीटरवर मी एक 110ची ट्रिप घेतली होती आणि त्याच्यानंतर एक 90 रुपयाची ट्रिप घेतली. तर अशा 2 मीटरवर ट्रिप घेतल्या. आणि रॅपिडोवर 1113 आणि 147 उबरवर. तर अशा प्रकारे आज झालेलं आहे. आता 1:30 वाजता मला इथूनच तलावपालीवरनं घरी जायचं आहे. त्याच्यामुळे मी इथे आलो आहे. वातावरण आता तसाच आहे. पाऊस थेंब पडतो आहे. तुम्हाला दिसतं का माहीत नाही मला. दिसतं आहे का बघा तुम्हाला. थेंब पडतो आहे पाऊस. म्हणजे एवढा पण नाही पडत की व्हिडिओमध्ये दिसेल. तर आता मी तलावपालीला आहे. बघूयात इथून आता जाईल घरी. आतापर्यंत तर असा दिवस गेला आजचा दिवस, म्हणजे रिक्षावरती. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती. व्हिडिओ एंड करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, दाखवतो तुम्हाला. आम्हाला फेसबुक. तर मित्रांनो, फेसबुकवर ना तुम्हाला माहीत नसेल तर माझं फेसबुकवर पण आणि इंस्टाग्रामवर पण पेज आहे. जर तुम्ही फॉलो नसेल केलं तिथे, तर जाऊन फॉलो करा. तिथे आपल्या डेलीच्या रील असतात. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती शॉर्ट्स असतात डेलीचे. तर तिथे जाऊन फॉलो करा. मी तुम्हाला आता दाखवतो फेसबुकवर. फेसबुकवर आपले झालेले आहेत 9,966 फॉलोअर्स झालेले आहेत. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? 9,966 फॉलोअर्स आलेले आहेत फेसबुकवरती. लवकरच मित्रांनो, आजच 10,000 होतील. आणि इंस्टाग्रामवर पण 100-150 बाकी आहेत फक्त 10,000 व्हायला. तर तुम्ही अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं दोन्ही ठिकाणी, तर जाऊन करा मित्रांनो. लवकरात लवकर 10,000 करा. 10,000चे 1,00,000 करा. लवकरात लवकर. छान वाटेल मग मला. तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आवाज जरा हे झाला मला. चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हलिंग आणि एंटरटेनिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.